नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मुंडा खोलीवरून ब्लाऊजची बाही कशी काढायची ते. चला तर मग सुरुवात करूया. आणि ओपन बाजू आहे ही समोरच्या बाजूला ठेवायची आणि जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायची. आणि आता इथे आपल्याला बाही उंची टाकायची आहे. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढवायचं आणि जर साधी ब्लाऊज असेल तर 1.5 इंच वाढवायचं, म्हणजे आत दुमडपट्टीला 1 इंच जातं. तर उंची ही आहे अस्तरचं ब्लाऊज, त्याच्यामुळे मी अर्धा इंचच वाढवणार आहे. बाही उंची आहे आपली 4.5 इंच. 4.5 मध्ये अर्धा इंच वाढवल्यावर 5 इंच होतं. मग इथे 5 इंचावर अशी खूण करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे ही. अशा पद्धतीने जर बाही काढला तर पूर्ण परफेक्ट बसेल ब्लाऊजला. अशी रेष मारून घ्यायची 5 इंचावर. ही झाली आपली बाहीची उंची. आता आपल्याला मुंडा खोली घ्यायचा आहे. हा मागील बाजू आहे. इथून आपल्याला मुंडा खोली जेवढी आलेली आहे, मुंडा खोली आपली आलेली आहे 8 इंच. 8 इंचामध्ये मुंडा खोली जेवढी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला +2 इंच ॲड करायचं आहे. मग आपली मुंडा खोली 8 आहे, मग त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं, म्हणजे 10 इंच झाले. मग इथून इथे 10 इंचावर अशी खूण करायची आणि असा चौकोन करायचा. तर ही आपण उंची अशी घेतली, आडवी उंची घ्यायची आणि उभी आपल्याला मुंडा खोली जेवढी आलेली आहे त्याच्यामध्ये +2 इंच करायचं. आता इथे आपल्याला इथून इथे 2.5 इंचावर खूण करायची आणि अशी तिरपी रेष मारून घ्यायची. इथून इथे अशी तिरपी रेष मारायची. आणि आता या रेषेचा मध्य करायचा. इथं 10.5 इंच आहे ही रेष, तर याचा मध्य येणार 5.25. तर 5.25 वर खूण करायची. 5.25च्या मध्ये पण किती येतं, इथून इथेपर्यंतचा मध्य करायचा. 4, 5 इथे येते 2.5 इंच. इथून इथे याचा पण मध्य करायचा, तर आपल्याला एवढी खूण मिळते. तर जी मधली रेष असते तिथून वर अर्धा इंच घ्यायचा आणि खाली 1.25 इंच घ्यायचं. इथे सगळीकडे बाकीचे सगळीकडे 1.25 इंचच घ्यायचं. वर 1.25 इंच, खाली 1.25 इंच. या टिकवर पण वर 1.25 इंच घ्यायचं, खाली 1.25 इंच घ्यायचं आणि बाहीला असा आकार द्यायचा. हे टिक केलेलं आहे आपण, ह्याच्यामध्ये असा बाहीला आकार द्यायचा. आणि या टिकेच्या आतून इथून असे खाली घ्यायचं आणि जो आपण आकार दिलेला आहे त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं. आणि आता आपली बाही घेर आपला 5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 7 इंच. 7 इंचावरून अशी खूण करायची आणि इथून आपण तिरपी रेष मारून घ्यायची. तर ही झाली आपली बाही तयार. किती सोप्या पद्धतीने आहे बघा. तर मी तुम्हाला कट करून दाखवते. इथून असं कट करायचं. जर नवीन शिकत असाल तर ही खूपच सोपी पद्धत आहे, पटकन लक्षात बसते. आता आपल्याला वरची बाजू कट करायची आहे, खालची लगेच करायची नाही. वरची बाजू अशी वर आकार दिलेला आहे ते असं कट करून घ्यायचं. आता याला ओपन करायचं. असं आपण दुमडलेलं असते ते ओपन करून घ्यायचं आणि मग खालची बाजू कट करायची. हे अशा पद्धतीने. तर आता तयार झालेली आहे आपली बाही. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.